मुंबईत लाडक्या बहिणींची मंगळागौर हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सुरू झाला असून त्याचे मार्गदर्शन नेत्या मीनाताई कांबळे तसेच संयोजन सुशांत शेलार यांनी केले आहे। या स्पर्धेत मुंबईतील 500 पेक्षा अधिक महिला गट सहभागी झाल्या असून अंतिम फेरी येत्या 23 ऑगस्टला रंगशारदा येथे पार पडणार आहे। यासोबतच उत्सव मुंबईचा गणेशोत्सव सजावट स्पर्धेत हजारो गणेशोत्सव मंडळांचा यंदा सहभाग असून प्रथम पारितोषिक 3 लाख रुपयांचे ठेवण्यात आले आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या दोन्ही स्पर्धांचा गौरव सोहळा होणार आहे। या उपक्रमातून महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळणे त्याचप्रमाणे सांस्कृतिक परंपरा जपणे हा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे। शिवाय पत्रकार परिषदेनंतर शीतल म्हात्रे यांना उद्धव ठाकरे हे दिल्लीमध्ये शेवटच्या रांगेत बसले या संदर्भात त्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। प्रवक्ते संजय राऊतजी राहिलेत, त्यांचा सत्यानाश झालेला आहे। तिथे इतके दिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार साहेबांबरोबर राहून त्यांच्या पक्षाचं त्यांनी वाटोळं केलेलं आहे। त्यानंतर आता त्यांनी परिस्थिती अशी आणलेली आहे की दोन्ही म्हणजे उद्धवजी आणि आदित्यजी यांना शेवटच्या रांगेत अपमानास्पद पद्धतीने बसायला लागलं। अहो, त्यापेक्षा तुम्ही जर तिकडनं सन्मानाने बाहेर पडला असतात तर तुम्हाला बाळासाहेबांचे पुत्र म्हणून आम्ही सुद्धा वाहवा केली असती, परंतु तुम्हाला मान सन्मान आत्मसन्मान काही राहिलेलं नाही। जे काही राहिलेले ते फक्त आणि फक्त सत्तेसाठी राहिलेले आहे। त्याच्यामुळे सत्तेसाठी लाचारी करण्यास तुम्ही नेहमीच तयार असतात। म्हणून नेहमी आमचे शिंदे साहेब म्हणतात की विचार हे नेहमी पुढे असतात आणि लाचार हे नेहमी पाठी असतात। त्या पद्धतीने शिंदे साहेब जे बाळासाहेबांचे विचार घेऊन चालतायत ते नेहमी पुढे असतात आणि तुम्ही लाचारी करणारे सत्तेसाठी हे शेवटच्या रांगेत बसतायत। हेच तुमचं भविष्य आता। एक लक्षात घ्या की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार सोडल्यानंतर ज्या पद्धतीने आज उबाठाचा अपमान होतोय आणि त्यांना तो अपमान वाटत नाहीये, उलट ते सारवासारव करतात त्याच्यावर आम्ही का मागे बसलो होतो। अहो, हा अपमान कुठल्याही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला बघवला नाही, तुम्हाला शेवटच्या रांगेत बसवलं। अहो, ज्या मातोश्रीवर संपूर्ण देशातून मोठे मोठे नेते येऊन तुम्हाला भेटत होते, तुम्हाला सन्मान देत होते, आज तुमची अवस्था अशी झाली आहे की तुम्हाला शेवटच्या रांगेत बसवलं जातं। अहो, पुढच्या वेळेला तुम्हाला मला वाटतं गेटच्या बाहेर उभं करतील अशी तुमची परिस्थिती झालेली आहे। दोन्ही बंधू एकत्र येतात मला तर वाटत नाही। राजसाहेबांनी तर सांगितलं इलेक्शनला बघूया, आणि एक संपलेला काँग्रेस पक्ष आणि आता जो संपत आलेला एक उबाठा असे दोघं जण एकत्र आल्यानंतर मला वाटत नाही। राजसाहेब हे अतिशय चाणाक्ष नेते आहेत, त्यांना कल्पना आहे आजचा फोटो बघून तेही 2 मिनिटं विचारत पडतील की नक्की या व्यक्तीबरोबर जाऊन आपल्या पक्षाला काही फायदा होणार आहे का। बाळासाहेब जर असते तर त्यांनी सांगितलं होतं की मी माझ्या पक्षाची काँग्रेस कधीच होऊन देणार नाही। आज त्यांच्याच मुलांनी उरलेला जो पक्ष आहे उबाठा तो जाऊन बाळासाहेबांनी स्वतःच्या रक्ताने सिंचलेला जो पक्ष होता तो जाऊन तुम्ही काँग्रेसच्या पायाशी केलात। त्यांनी सांगितलेले जोपर्यंत ही पांढऱ्या पायाची बाई आहे तोपर्यंत मी यांना कधीच सपोर्ट करणार नाही, हे सांगणारे बाळासाहेब ठाकरे होते। आणि या बाळासाहेब ठाकरेने त्यांच्या ठाकरी शैलीत आज जे काही बोलले असते ना ते तुम्हाला ऐकवलं नसतं। ही परिस्थिती आहे, त्यामुळे ब्रँड ठाकरे नव्हे तर तुमचा बँड वाचलाय ठाकरे, हे लक्षात घ्या। नक्कीच आम्ही नेहमीच म्हणतो की विचार लोकहिताचे विचार हे पुढे असतात आणि लाचार असतात, जे सत्तेसाठी लाचार झालेत ते पाठी असतात आणि हे पाठी असलेले सत्तेसाठी लाचार आहेत। त्यांना फक्त सत्ता दिसते, त्याच्यासाठी ते कुणाच्याही पाया पडायला तयार आहेत, कुठेही नाक घासायला तयार आहे। आज जो मराठी माणसाचा अपमान दिल्लीला जाऊन तुम्ही केलेला आहे, कुठलाही मराठी माणूस आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तुम्हाला माफ करणार नाहीत उद्धवजी।
जागतिक आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले। मंत्री झिरवाळ यांच्या उपस्थितीत पारंपरिक पोशाखात सजलेल्या आदिवासी बांधवांनी मरीन ड्राईव्ह ट्रायडंट हॉटेलपासून चर्चगेट पर्यंत रॅली काढण्यात आली असून रॅली दरम्यान आदिवासी वाद्यांच्या गजरात आदिवासी संस्कृतीत तसेच परंपरेचे दर्शनही घडले आहे। या उपक्रमात विविध आदिवासी संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले। कार्यक्रमाद्वारे आदिवासी समाजाच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा संदेशही यावेळेस देण्यात आला आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण मंत्री झिरवाळ यांच्या समवेत आदिवासी दिन ते साजरा करताना पाहत आहोत। मुंबईमध्ये हे आदिवासी दिनाचं औचित्य आहे। काय सांगाल तुम्ही आदिवासी समाजासोबत या ठिकाणी आदिवासी दिन साजरी करताय, काय सांगाल? मी 8वं वर्ष आहे उद्याचं 9 ऑगस्ट आदिवासी जागतिक दिन साजरा करत असतो। मीच नाही तर राज्यभर गावागावांमध्ये तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये तरुण मंडळी वृद्ध मंडळी महिला भगिनी सगळेजण अतिशय आनंदाने हा उत्सव साजरा करतात, शांततेच्या मार्गाने साजरा करतात। मी आज उद्याचं 8वं वर्ष आहे, विधान भवनमध्ये करत होतो। आता उद्या मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला त्या ठिकाणी तो साजरा करतोय। त्याच्या पाठीमागचा उद्देश एक आहे की आदिवासी कला संस्कृती खाद्य जे आहे ती व्यवस्था तिथं सगळं प्रदर्शन मांडणार आहे, त्याची सगळं पूर्वतयारी झालेली आहे। त्याचप्रमाणे तिथवरच न थांबता समाजातल्या काही मुलांनी मुलींनी काही वृद्धांनी का जसं पोपेरेताई त्यांनी बँक केलेली आहे, लोक ब्लड बँक करतात, लोक पैसे बँकेत टाकतात, तर त्यांनी जे जुनी जे काय आपण म्हणत होतो जुनं खाद्य चांगलं होतं त्याचं त्याची बँक बियाण्याची बँक त्यांनी तयार केलेली आहे आणि त्यांना पद्मश्री मिळाला आहे। त्यांचा पुरस्कार उद्या आम्ही समाजाच्या वतीनं मुंबईमध्ये केल्यावर तो देशभर झाला जगभर झाला असं आम्ही मान्य करू। अशाच प्रकारचे वेगवेगळे नाविन्य मिळवलेली लोक मुलं मुली ज्या आहेत त्यांचा पुरस्कार उद्या आम्ही करणार आहोत। आदिवासीच्या संदर्भात एक FLC कायदा आहे जो की जाचक मानला जातो। FLC कायदा आरे कॉलनी फॉरेन रेग्युलेशन ऍक्ट आहे, जंगल आदिवासी जमीनच्या संदर्भात FLC कायदा FRA, तर त्याला धरून तुम्ही काय सांगाल? आरेचा सुद्धा मुद्दा समोर येतोय, काय सांगाल त्याच्या संदर्भात? मी एक सांगेल का आदिवासी हा मूळ तर जल जंगल निसर्ग ह्याचा पूजक आहे, त्याच्यातले प्राण्यांचा पूजक आहे। दीपोळीच्या सणाला वाघोबाचं स्टॅच्यू ठेवून पूजा करतो, दगडाला शेंदूर लावतो आणि वाघाचे चित्र काढतो त्याला, कारण ते निसर्ग राखणारा आहे वाघ, तो आमचा देव। सूर्य आमचा देव, चंद्र आमचा देव, जमीन आमची, धरती आमची देव, यांच्या सगळ्यांच्या पूजा आम्ही करत असतो। आणि त्याच्यात हे सगळं आमचं आहे असं जरी आम्ही म्हणत असू तर सगळंच आम्हाला द्या असं नाही, आम्हाला पोटगी पुरता आम्हाला द्या, बाकीच्या याच्यात आम्ही वृक्ष लावतो, कारण वृक्ष आम्ही लावतो आणि आम्ही जोपासतो आणि निसर्गाचा समतोल राखतो। म्हणून केंद्राचा जरी कायदा असेल तर केंद्राने आता मान्य केलेलं आहे का ज्याच्या ताब्यात कर्तुकी लायक जेवढी जमीन असेल जेवढी करत असेल तेवढी नावावर करून देण्याचा कायदा झालेला आहे। काही विधायक बाबीसाठी जर समजा शाळा अंगणवाडी किंवा स्मशानभूमी अशा 12-13 ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यासाठी जर जमीन लागत असेल तर 3-2चा प्रस्ताव करून थोडंसं कागदावर आणावं लागतं, पण परवानगी मिळते, त्याच्यामुळं त्यालाही काही अडचण नाही आहे। जाचक सिंचनासाठी, कारण सिंचन हे कमी क्षेत्रावर होत नाही, त्याचे अधिकार थोडेसे RF लेवलला किंवा DF लेवलला जसं इतर याच्यासाठी दिलेत तसेच देण्याच्या संदर्भातली आम्ही केंद्राला मागणी करतो। केंद्र आमचं मान्य करेल अशी आम्ही केंद्राला विनंती करतो। आपल्या देशाच्या राष्ट्रपती जरी आदिवासी समाजाच्या असल्या तरी आदिवासी समाज हा वंचित आहे असं सुद्धा मानलं जातं आणि वास्तव आहे, तर काय सांगू? वंचित आहे आदिवासी, एक तर मुळात डोंगर दऱ्यात आम्ही राहतो, इतरांच्या बरोबरीनं जायला 4 पट जरी फंड्स खर्च केले तरीही इतरांच्या बरोबरीला जाणं तेवढं शक्य होत नाही, म्हणून अजून थोडेसे मागं आहोत। पण शिक्षण व्यवस्था जर आमची सुधारून दिली तर आम्ही मागं कुठंच नाही आहेत असं आमचं मत आहे, आम्ही काटक आहोत। तर नक्कीच आपण पाहिलं की मंत्री झिरवाळ यांचं म्हणणं आहे की आदिवासी समाज जरी सध्या वंचित असला तरी शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा आम्ही येणाऱ्या काळामध्ये अग्रगण्य राहू आणि सध्या तशी परिस्थिती आहे की आदिवासी समाज हा
उत्तरोत्तर प्रगती करीत आहे। मी विनोद कांबळे, व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर गायकवाडसह न्यूज मराठी 24/7 मुंबई। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय महाराष्ट्रात फक्त मराठीचाच अशा आशयाचे टी शर्ट प्रदर्शित करून संदेशही दिला। यासोबतच गोविंदा पथकांनी थर लावून या ठिकाणी अभिवादन सुद्धा केले। या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते फार मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मृणालिनी भागवत यांनी। काय सांगाल, आज दहीकाला उत्सवात टी शर्टचं वाटप करण्यात आलेलं आणि पक्षप्रवेश जे केलं होतं पहिल्यांदाच हे कार्यक्रम मनसेतर्फे घेण्यात आला, काय सांगाल? कसं आहे की राजसाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि जे आज मुंबई महाराष्ट्रामध्ये मराठीचं वादळ उठलेलं आहे, माननीय राजसाहेबांनी मराठीच्या वादळावरती जी प्रमुख आणि कणखर भूमिका घेतलेली आहे त्यांना प्रेरित होऊन विजयनी आज मनसेत प्रवेश घेतला। भाजपचा एक पदाधिकारी मनसेत आला, सरकारमध्ये असताना तो मनसेत होता फक्त मराठी विषयासाठी। ही कट्टरता मराठी माणसांनी जागृत केली आणि जागृत झालेली आहे, मला वाटतं महाराष्ट्रात पूर्ण जागृत झालेली आहे, हे तुम्ही बघा। आणि ह्याच उद्देशाने आज इथे जे दहीहंडी पथकांना विजयनी जे टी शर्टचं वाटप करतोय त्याचं आज अनावरण केलं आम्ही। 16 तारखेला इथे हंडी लागणार तेव्हा बघू। आणि आम्ही मगाशीच बोललो की थर जसं दहीहंडीत रचले जातात एकीनी, स्वतःचा खांदा देऊन माणसाला वर खांद्यावर चढवलं जातं, तसंच आज मराठी माणूस एकटवलेला आहे। आणि मला वाटतं यावेळी महानगरपालिकेची हंडी दोघं भाऊ मिळून फोडतील, हे 100% असं मला वाटतं। शासनाने त्याची सुट्टी रद्द केलेली आहे, त्याबद्दल शासन हे मराठी माणसाच्या मुळावरती उठले। सरकार हे जे भाजप सरकार आहे म्हणजे कबूतर खाण्यासाठी विशेष मीटिंग लावली जाते त्यांची, आणि मराठी माणसाचे सण, मराठी भाषा यावरती ते एकदम म्हणजे काय बोलतात त्याला अनास्था आहे त्यांची, त्यांना जराही त्याच्यात रुची नाही असं वाटतं। हिंदी भाषा सक्ती होणार म्हणजे होणार, हे देवेंद्र फडणवीसचं वाक्य होतं। या सगळ्या गोष्टीवरती असं वाटतं की सरकार मराठी माणसाच्या मुळावर उठली आहे, पण मराठी माणसाच्या पायावरती जे पाया रचलाय तो माझ्या माननीय राजसाहेबांनी रचलाय, तो भक्कम पाया आहे मराठी माणसासाठी। मराठी माणसाने कुठेही खचून जाऊ नका, एकत्र राहा फक्त। राजसाहेब हे तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहेत। 18-20 वर्षाचा प्रवास आहे, मतांचं राजकारण न करता फक्त मराठी माणसासाठी उभे आहेत ते। पक्षप्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच कार्यक्रम घेतोय, काय सांगाल? सुरुवातीला मी जेव्हा पक्षप्रवेश त्याच वेळा सांगितलं होतं की मी गेली 25 वर्षापासून भारतीय जनता पक्षामध्ये काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं। त्यानंतर आता मनसेमध्ये मला याची खूप इच्छा होती आधीपासून, आणि मला यायचा जो योग आज परमेश्वराने इथे दिला, इथवर मला आणलं। आता तर मी नक्की सोनं करून दाखवेन, प्रामाणिकपणे काम करेन। आपले नयनभाई आहेत, कुणालभाई आहेत, या सर्वांच्या नेतृत्वाखाली आणि सर्वांच्या टीम एकत्र घेऊन मी काम करेन प्रामाणिकपणे, एक आश्वासन देतो। महत्वाचं म्हणजे टी शर्ट जे वाटप करण्यात आले त्याच्या मागे एक उल्लेख करण्यात आला, काय ते नेमकं? त्याच्यावर जो उल्लेख केला आहे त्या टी शर्टवर आपण लिहिलेलं आहे की मुंबईमध्ये फक्त मराठीच। सांगाल त्याबद्दल? मला एक म्हणायचं आहे की आज जो त्यांनी निर्णय घेतला होता, काँग्रेस पक्षाने नुकताच वोट चोर असा संदेश अगदी मोठ्या दिमाखात दिला आहे। नवा टीजर जाहीर केला असून हा टीजर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थेट सत्ताधिकाऱ्यांना निशाणा साधणार असं चित्र दिसत आहे। सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होताना दिसत असून समर्थक आणि विरोधकांकडून मिश्र प्रमाणे प्रतिक्रिया दिल्या जात आहेत। काँग्रेस नेत्यांचा दावा आहे की हा संदेश लोकशाही आणि मतदार हक्कांच्या संरक्षणासाठी आहे। यामुळे राजकीय वर्तुळातील वातावरण आता खूप तापले आहे। या टीझरमुळे प्रचार अधिकच धारदार होणार याची शक्यता वर्तवली जात आहे। आणि या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी।
9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ऐतिहासिक गवलिया टँट मैदानावर क्रांती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले। या कार्यक्रमाला अन्न तसेच नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री नवाब मलिक, आमदार पंकज भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, शिवाजीराव नलावडे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष बाप्पा सावंत यांचीही प्रमुख उपस्थिती दिसून आली। जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष आणि महिला पदाधिकारी यांच्यासह सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। क्रांती दिनाच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम देशभक्तीचा संदेश देणारा ठरला। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। अभिवादन करण्यासाठी इथे आला ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये, काय भावना व्यक्त कराल नेमक्या? असं आहे की नाही, याच ऑगस्ट क्रांती मैदानावर ज्या वेळेला स्वातंत्र्याचा लढा सुरू होता त्यावेळेला 8 ऑगस्टला महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल, पंडित नेहरूजी, सगळे जे नेते होते हे सगळे नेते जमा झाले होते आणि त्यांनी महात्मा गांधींनी ठरवलं की उद्या म्हणजे 9 तारखेला 9 ऑगस्टला 9 ऑगस्ट 42 इथे जाहीर सभा घ्यायची काँग्रेसची आणि क्विट इंडिया किंवा भारत छोडो आणि किंवा करो या मरो अशा प्रकारच्या ज्या घोषणा देशाला देऊन इंग्रजांच्या विरुद्ध जे आहे मोठी लढाई सुरू करायची स्वातंत्र्यासाठी। आणि मग 8 आणि 9च्या रात्रीच सगळ्या नेत्यांना, महात्मा गांधी असतील, पंडित नेहरू असतील, वल्लभभाई असतील, राजेंद्र प्रसाद असतील, ह्या सगळ्यांनाच ब्रिटिश सरकारने अटक केली। एकही माणूस इथे येणार नाही अशी काळजी घेतली। पण 9 ऑगस्टला सगळ्यांची नजर चुकवून अरुणा असफ अली नावाच्या आमच्या त्यावेळच्या भगिनीने इथे स्वातंत्र्याचा झेंडा फडकवला ब्रिटिश पोलिसांच्या समोर। आणि त्यानंतर जे आपण पाहतो की इतिहासामध्ये संपूर्ण देशभर ही चळवळ फोफावली आणि त्याची परिणती जी आहे आपल्याला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं। तर त्यातली ही जी मोठी लढाई सुरू झाली, अनेक वर्षाची लढाई होतीच, पण शेवटचा मोठा धक्का जो आहे त्या चले जाव चळवळीने दिला 8 आणि 9 ऑगस्टला। तर 9 ऑगस्टला इथेच या क्रांती मैदानावर हा क्रांतीचा झेंडा फडकवण्यात आला आणि त्याची आठवण म्हणून प्रत्येक वर्षी या आपल्या राज्यातील सगळे लोक जे आहेत, पुढारी जे आहेत, इथे येत असतात आणि वंदन करत असतात त्या स्वातंत्र्य सैनिकांना। नक्कीच, पण ज्याप्रमाणे इंग्रजांविरुद्ध लढा दिला त्यावेळेस लोकांनी, तसाच लढा आत्ता जे सरकार आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये त्यांच्या विरुद्ध देणार, कारण ज्याप्रमाणे इंग्रजांची नीती होती तोडो आणि असं आहे की सरकारचं वगैरे सोडा, एक लक्षात घ्या, त्यावेळेला महात्मा गांधींनी स्वदेशीचा नारा दिला होता। या इंग्रजांचे जे आहे कापड खरेदी करायचं नाही, वस्तू खरेदी करायच्या नाही असा नारा दिला आणि त्यासाठी शहीद जे बाबू गेनू जे आहेत ते इंग्रजी मालाच्या ट्रक समोर झोपले आणि आपल्या प्राणाची आहुती त्यांनी दिली। स्वदेशी आपणच बनवलेल्या वस्तू वापरूया। आणि आज एवढ्या वर्षांनी पुन्हा एकदा ज्या वेळेला अमेरिकेने 50% टॅक्स लावला, टॅरिफ लावला, त्यावेळेला पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा स्वदेशीचा नारा दिलेला आहे की आम्ही कुणाच्या दबावासमोर झुकणार नाही आणि म्हणून ठीक आहे आम्ही स्वतः बनवलेल्या वस्तूचा वापर करू, स्वदेशीचा वापर करू। आता नेमका परत एकदा इतिहास परत त्याच वळणावर आलाय की आपण स्वावलंबी होणं आवश्यक आहे। आता भाजपचं सरकार जे आहे, मोदी सरकार आहे, मला असं वाटतं की आजच्या दिवशी तरी आपण भाजप काय, काँग्रेस काय, राष्ट्रवादी काय, आणखीन काय, तेलुगू देशम काय किंवा ममता बॅनर्जी काय, सगळे आजच्या दिवशी फक्त स्वातंत्र्य
आझादी या गोष्टीचं आपण स्मरण करूया. बाकी जे आहे एकमेकाच्या विरुद्ध राजकीय लढाया लढण्यासाठी सगळे दिवस आपल्याला आहेतच. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार. आणि यानंतर आपण वळूया बातम्या महाराष्ट्राच्याकडे.